यंदा देशातलं तुरीचं उत्पादन कमी झालंय। सध्या बाजारातली आवक देखील कमी आहे, तरी देखील तुरीचे भाव हमी भावापेक्षा कमीच आहेत। सध्या बाजारात तुरीला 6,900 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। तर यंदा सरकारनं तुरीसाठी 7,550 रुपये हमी भाव जाहीर केला आहे। मग यंदा तुरीचं उत्पादन कमी आहे, बाजारातली आवक देखील कमी आहे, असं असताना देखील मे महिन्यात तुरीचे भावात तेजी का आली नाही? तसंच या पुढच्या काळात म्हणजे उरलेल्या मे महिन्यामध्ये आणि त्या पुढच्या टप्प्यात तुरीच्या भावामध्ये नेमकी तेजी येईल का? दराची स्थिती काय राहू शकते याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता यंदा देशातलं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा काहीसं वाढलं, परंतु उत्पादनात फार मोठी वाढ नाही। सरकारच्या अंदाजानुसार गेल्या वर्षी देशामध्ये 34 लाख टन तुरीचं उत्पादन झालं होतं, ते यंदा 35 लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। तर दुसरीकडे बाजारामध्ये तुरीची आवक गेल्या दीड महिन्यांपासून कमी होत गेलेली आहे। आता मार्च महिन्यात आणि एप्रिल महिन्यात तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होती, परंतु एप्रिल महिन्यात बाजारातील आवक ही काहीशी कमी होत गेली आहे।